पुढला प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, त्याचा अर्थ समजावून घ्या. तुम्ही वाचा, अर्थ समजावून घ्या, समजल्यानंतर कॅल्क्युलेशन करा. पेज नंबर 83, क्वेश्चन नंबर 2. सम ऑफ द एजेस ऑफ मदर अँड सन इज 45 इयर्स. मदर आई आणि मुलाच्या वयांची बेरीज 45 दिलेलं आहे. मग आता आपल्याला आईचं वय दिलेलं नाही, मुलाचं वय दिलेलं नाही. इफ सन्स एज इज सबट्रॅक्टेड फ्रॉम, म्हणजे मुलाचं वय सबट्रॅक्टेड फ्रॉम म्हणजे वजा केलेलं आहे कोठून, ट्वाइस द मदर्स एज, देन वी गेट आन्सर 54. फाइंड द एजेस ऑफ मदर अँड सन. बघा 2 नंबरची कंडिशन काय दिल्या, मुलाच्या वय आईच्या वयाच्या दुपटीतून जर वजा केलं तर आपल्याला उत्तर किती मिळणार, 54. अनेकदा बघा, इफ सन्स एज इज सबट्रॅक्टेड, मुलाचं वय मायनस केलं फ्रॉम ट्वाइस द एज ऑफ मदर, ट्वाइस द मदर्स एज, देन वी गेट आन्सर 54. आता आपल्याला आईचं वय माहीत नाही, मुलाचं वय माहीत नाही. सोल्युशनमध्ये आपल्याला एक्स आणि वाय घ्यावं लागेल. सोल्युशन, लेट द मदर्स टुडेज एज बी एक्स इयर्स, म्हणजे मदर आईचं आजचं सध्याचं वय एक्स घेतलं, अँड सन्स टुडेज एज बी वाय इयर्स, मुलाचं वय वाय घेतलं, आईचं वय एक्स, मुलाचं वय वाय. सम ऑफ द एजेस ऑफ मदर अँड सन इज 45 इयर्स. सम म्हणजे बेरीज, एज वय, मदर आणि मुलाचं वयांची बेरीज 45. म्हणजेच आपल्याला फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय दिली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45, इक्वेशन नंबर 1. फ्रॉम द सेकंड कंडिशन, इफ सन्स एज इज सबट्रॅक्टेड फ्रॉम, सनचं काय घेतलंय वाय, सबट्रॅक्टेड वजा करायचं वाय कोठून, फ्रॉम द ट्वाइस द मदर्स एज, आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचं वय जर वजा केलं तर आपल्याला उत्तर किती मिळेल सांगितलं, 54, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला एक्स किंवा वाय दोघांपैकी एकाला इक्वल करायचं आणि काढून टाकायचं. म्हणजे आपल्याला वायला वाय जाईल का बघा, प्लस वायला मायनस वाय जाणार आहे. म्हणजे ॲडिंग इक्वेशन 1 and 2. एक दोनची बेरीज करू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45, 2x मायनस वाय इज इक्वल टू 54. इथं एक असतो, ॲडिंग केलेला आहे, 1x 2x 3x, 5 आणि 4 9, x इज इक्वल टू 99. 3 गुणले जाऊन डिवाइड केलं, x इज इक्वल टू 33. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. आता एक्सची किंमत 33 आली. आता इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 कोणत्याही इक्वेशनमध्ये भरलं तरी चालेल, उत्तर तेच येतं, उत्तर चुकत नाही. पुट x इज इक्वल टू 33 इन इक्वेशन 1. 1 नंबरचं इक्वेशन लिहून घ्या, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45, एक्सची किंमत 33 प्लस वाय इज इक्वल टू 45, वाय इज इक्वल टू 45 मायनस, आता याचं पक्षांतर काय होणार, प्लस आहे इथं, त्याचं काय झालं मायनस वाय इज इक्वल टू 45 मधून 33, 5 मधून 3 गेलं 2, 4 मधून 1 गेला, 4 मधून 3 गेलं 1,
म्हणजे आपल्याला सनचं वय किती आलं, एज किती आलं तर 12 आणि आईचं एज किती आलं 33. आलेलं उत्तर आता बघूया. एक्स बरोबर 33. पुट x इज इक्वल टू 33 इन द इक्वेशन 1. x plus y is equal to 45. x means 33 plus y is equal to 45. y is equal to 45 minus 33 and y is equal to 12. Today's age of mother म्हणजे आईचं सध्याचं वय 33 years and today's age of son is equal to 12 years.